17 फुलं काढली तशीच मोठे मोठे फुलं आहे चौपट. आणि मी एकटा तिथे पत्र्यावरती यायचो आणि ते मिडल बघा इथेच प्रॉपरली इथे बसायचो आणि इकडनं पतंग उडायचो सरळ एकदम. दिलदार मोठ्या मेरे लंबे छक्कों की ताकत वो है. अशी आवड पाहिजे बघू शकता. अशी आवड पाहिजे भाई पिक्चर वगैरे बघण्याची. आवड कोण झालाय. हे गाईज तर कशात तुम्ही सगळेजण. आय होप तुम्ही सगळे मध्ये असणार आहात. तर असेच मजेत राहा. मी मजेत आहे तर तुम्ही सुद्धा मजेत राहा हसत खेळत आणि एकदम खुल के भाई. तर गाईज आता ब्लॉग जस्ट चालू केलेला आहे मी. सगळ्यात मेन सांगू तर तुम्हाला नाश्ता वगैरे तर माझं सगळं करून झालेलं आहे. नाही तर तुम्ही दरवेळी बोलाल की भाई आता नाश्ता करायचं बाकी असेल मग हे बाकी असेल ते असेल. त्याच्यात माझा 1 ते 2 मिनिटं निघून जातात. पण काय नाही गाईज आज तर मी नाश्ता वगैरे सगळं केलेलं आहे आणि सो आता ब्लॉग चालू करतोय मी. तर गाईज आजच्या ब्लॉगला आपण चालू करण्याच्या आधी जर कोण नवीन आला असेल आपल्या चॅनलवरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी तर मेन सीन काय की आता मम्मी मला काय बोलते माहितीये का की आपण म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे भाई प्रत्येकाची मम्मी आपल्या गॅलरीमध्ये कुंड वगैरे लावून ज्यांना फुलांची आवड असते भाई ते सगळेजण फुलं वगैरे लावतात. सो माझ्या घरी सुद्धा मम्मीने लावलेले आहेत आणि तिथे बघू शकता बघा पिंकवाला एक फुल आहे. इथे एक पिंकवाला फुल आहे आणि मेन म्हणजे विषय काय की मोगऱ्याचं झाड पण आहे आणि मोगऱ्याची काल सुद्धा आम्ही फुलं काढली होती आणि आज पण मम्मीला आता कुठे मोगऱ्याचं फुल दिसतं मला माहिती नाहीये. तुम्ही सांगा इतक्या ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाही पण तरी सुद्धा सांगतो इतक्या ह्याच्यात मला तरी कुठे दिसत नाहीये. कळ्यात दिसतात ते फक्त मला. तुम्हाला दाखवतोय बघा कळ्यात दिसतात ते मला फक्त. आता मम्मी बोलते की ही जी फांदीवरती गेली आहे ना या फांदीची इथे कुठेतरी हाय वरती वाटतं. बापरे एवढ्या वरती कसं दिसतं काय माहिती यांना. शातीर नजर आहे बाई. चला मी घेतो तर पटकन मोगऱ्याचं फुल काढून. कुठे आता दिसलंय मम्मीला काय माहिती. मम्मी सकाळी 17 फुलं काढली मग वरची काढली ना ते वरती नाही दिसत ना. ते कुठे वरती आहे ते दिसत नाही. ते वरती एकदम एवढ्या वरती कसं दिसलं तुला. हा मग ती वरती भाकरी भाजायला नाही का मी वरती गेले. हा हा बरोबर बरोबर. तरीच बोललो एवढ्या वरती कसं दिसलं. मी ते वाकून वाकून बघतोय मला दिसत नाही. कुठे एकदम वरती येत बघ एकदम वाक. ही बांधली मोगऱ्याची वरती फांद्या गेल्या तेवढ्या वाकव म्हणजे दिसल. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. वाकव वाकव. हा हा ते बघ ते बघ. हा हा त्याच्यावर. हा याच्यावर. हा 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 हा. गाईज तुम्ही सांगा आता मला एवढ्या ह्याच्यामध्ये मी कुठे शोधले असेल तेव्हा कुठे जाऊन कुठे गेली फांदी. बापरे ती पण गायब झाली. कुठे गेली हीच आहे ना. बघा दिसलं का तुम्हाला. बापरे बघा इथे वरती आहेत ती फुलं. कुठे तुम्हाला दिसतं काय माहिती बघा दिसले. बापरे भाई एवढे कष्ट करून काढायला लागतं भाई. कसला एवढं ह्याच्यात लावते का झाड बिड तू. फुलं कशी बघता सकाळी भाई फायनली दिसली. 17 फुलं काढली तशीच मोठे मोठे फुलं आहे चौपट मोगर आहे. मम्मी पाण्यात गेली. मम्मी इथे गेली बघ इथे गेली. आता लाईट लाव लाईट लाव. ही बघ या येल्लो कपड्याच्या खाली आहे बघ. या येल्लो कपड्याच्या खाली. हा तिथे त्याच्यातच आहे. मम्मी आता आतमध्ये गेली. मम्मी तू बोललीस तिला. आता काय फायदा. मशीन चालू कर. अरे बाबा बाबा बाबा. तुला बोललो अरे माझ्या समोर अरे कसली मोठी आहे ती. बाबा ही बघ इथे नाही ना. ही नाही ना इथे वरती काय. इथे बघ जरा सारखं एकदा मरेल कशी बनते. ती बघ अरे चालू केलेली आहे ना तिकडनं चालू कर. गाईज खूप मोठी घोण आहे मशीनच्या आतमध्ये आता आणि मम्मी माझी घोणीला जाम घाबरते तरी पण बाई मारते. हे बाबा ता माझ्या अंगावर विंगार उडवशील. कसली मोठी आहे गाई. जाम मोठी आहे माहितीये का. पावडर तिथे मरण बरोबर. जा ना तू पावडर ते घे. तू इथेच काय राहिले. हा आहे लक्ष घे पण मी ना डुबवणार काय बाबा पहिला अंगठा.
भाई जाऊ दे इकडनं. ती येईल, ती वरती जाणार बघ, ती इकडनंच येणार वरती. पुढे जाईल वरती उद्वल नाही तर मग घे ना तू पाडू तोपर्यंत. बघतो मी जा कुठं दिसतोय का. नाही. तू कुठे टाकते ते घाबरण्यामध्ये. इथे सगळी पावडर वरती टाकली. किती घाबरते बाई. येईल ते बघ आता मरेल ती त्याच्यात आता. नक्की मरेल का मरेल बघा. हा माझ्या डोळ्यात खूपच पश्चिमवर आमची अँटिक आहे. वरचं तुम्हाला वाटत असेल काजबीज काय नाही का, तर ते ताईने बाई सीन केलं होतं आमचे. डायरेक्ट गरम गरम हीटर याच्यावरती ठेवलं आणि सगळं घालून टाकला. झाले त्याला 5 वर्ष झाले. 5 वर्ष आली, जाम वर्ष आली. तरी पण मशीन अजून चालते बघा. मशीनला काही नाही आला बाई. फुल वॉरंटी आहे, गॅरंटी सगळी 7. तर चला गाईज, मी आता चाललेलो टेरेस वरती, कारण का मम्मीने मला थोडंसं ते पापड बिपड दिलेलं किंवा वाटतंय बिकटाय बघा. वालत टाकायचं बोलता बरं, बाहेर ऊन पण पडलंय, तर बरं पापड वगैरे वालत टाकून होऊयात. तर चला मी तुम्हाला आता टेरेस वरती जातोय आणि दाखवतो माझ्या काही जुन्या आठवणी सुद्धा, त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवतो काय होतं ते. बाई एक टाइम मी काय म्हणजे टेरेसच्या टाकीवरती चाललोय बाई. अरे बाबा डोक्याला ताप असतो रे बाई. घरी असलो ना का असेच बाई काम एक एक सांगते ना मम्मी, करायला लागतं बाई. वरून नाही गेले त्याच्यावरून बोलून दाखवल्यानंतर काही काम करत नाही, पारा काय नाही करत. सगळी कामं करतो आम्ही, काय करत नाही. लडके जना करणार तर पडेगा. गाईज बघू शकताय. आता एक काम करतो, मम्मी काय मला बोललेली की ही जी जाळी आहे ना, या जाळीच्या आतमध्ये सगळे मला वाकट्या टाकायला लागणार आहेत त्या, आणि मग नंतरला मग हिला गाठ बांधून मग मला ते टेरेसवर टाकायला लागणार. कारण का बाहेर बघा कसला कचड्याचा ऊन पडलाय बघा, एकदम बेकार. आणि हे बघा ना एक नंबर ना मस्त बाई. पाऊस आला होता मध्ये, तर सगळी फुलं जी होती ती पडली म्हणजे कोमजली वगैरे, आणि एकदम नवीन नवीन फुलं आले. तर भाई एक नंबर वाटतं. आता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय, पण रिअली मध्ये बघाल ना एक नंबर वाटतं. म्हणजे असं बघायला एकदम लाल लाल एकदम खतरनाक वाटतंय. काय रे, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बोला लवकर. हे लोक का आलेत माहितीये का, तुम्हाला सांगतो काय का आले. तिथं वाकटं दिसलं ना, वाकटांच्या वासाने आले ते लोक. बाई देणार ना मी तुम्हाला, ना का टेन्शन घेऊ. हा बाई एक जरी वाकटी उचलली ना, एक जरी वाकटी, मम्मी मला करून टाकेल वाकटी. चला काय जातो पटकन. आता मी सगळं बांधून घेतो आणि मग नंतरला मग आपल्याला टेरेसवरती, आता इथं टेरेसवर आहे, आता टाकीवरती जायचं आपल्याला, अजून वर जायचं. आणि इथे पापड आहेत, हे पण मम्मीने घरीच केलेलेच स्वतः. सो हे कसे सुकवायला लागतील ना, त्याच्यामुळे मग मम्मी वरती वाट टाक. बापरे, आता वरती चढा. आणि चढायला कसं माहितीये का, हे बघा एकदम डेंजर आहे. इकडनं आता सीडीवर ना चढा, आपण तो वरती जाणार नाहीत, पण तरी सुद्धा फक्त ही टेक्निक मलाच माहिती आहे कशी चढायची काय ते. बाकी पूर्ण बिल्डिंग आहे आमच्या, अख्ख्या बिल्डिंगला माहिती नाही कसं वरती चढतात ते. आणि म्हणजे खूप काय कांड आहेत भाई साहेब. जे मी पत्र्यावरती चढायचं ना पहिले, तर पतंग उडवायला जाम चढायचं मी. चला वरती गेलो, तुम्हाला भेटून तिकडेच बोलतो तुमच्याशी. चला गाईच चढलो तर आहे मी, पण जाम डेंजर आहे. पत्रे पण कसे एकदम हे झाले ते बघा, ढिले ढिले झालेत एकदम आता, कारण का पाऊस वगैरे पडला. आणि त्याच्यामध्ये बाई तुमच्या भावाचं वजन पण वाढलेलं आहे आता, त्याच्यामुळे. सगळ्यात पहिले ते पापड घेतो मी. आणि मम्मी मला बोलली का याच साईडला टाक, इथं ऊन लागतोय, इथेच टाकतो जास्त करून. आणि या वाकट्या परत पाणी टाकी वगैरे कधी ओव्हरफ्लो होते ना, सो त्याच्यामुळे नंतरला भेटत नाही, मग हे इथेच टाकतो म्हणजे लवकर सुटतील. इथे पापड टाकलेत आणि इथे हे टाकले. मी तर भरपूर दिवसांनी आलो असेल इथं, म्हणजे कारण का पहिले मी जेव्हा कितीपर्यंत 10वी 11वी 12वीपर्यंत असेल ना, त्या टायमाला डेली मी आहे ना पत्र्यावरती यायचो. आणि टेरेसवर पत्रे आणि पतंग उडवायची असायची मला, पण त्या टायमाला मला नाही भेटायचं पतंग उडायला. आणि ते बघा सगळीकडे बघा बिल्डिंगमध्ये, सगळ्या बिल्डिंगींना पहिले लागलेले पत्रे लागलेले आहेत, त्याच्यामुळे काय भेटायचं ना. फक्त ही एक टेरेस होती, ज्या टेरेसवरती म्हणजे मामाचे टेरेस आहे, त्या टेरेसला अजूनपर्यंत पत्रे नाही. इथं आता खाली पाठी साफ केल्यानंतर पहिले ते सगळं लागलेलं असायचं, पण तिकडे जायचं मी पतंग उडवायला. पण सगळी गर्दी जायची, कारण की ते ओपन टेरेस तर एकच भेटायचं, त्याच्यामुळे सगळी पब्लिक तिकडेच जायची. आणि मी एकटा तिथे पत्र्यावरती यायचो आणि ते मिडल बघा इथेच प्रॉपरली इथे बसायचो आणि इकडनं पतंग उडायचं सरळ एकदम. आणि जाम पतंगीचं नाद होतं मला, जाम एवढी पतंग उडायचं ना मी हिशोबाच्या बाहेर. पावसाळा येऊ दे, हिवाळा येऊ दे, पण भाई आपली पतंग सुटत नाही. ज्यावेळेला दिवाळी असायची आणि नाही का काय फटाके गरम करून जोरात फुटतात, त्यावेळेला मी दुपारच्या टायमाला यायचो आणि इथंच बसायचो टाकीवरती. तर त्या टायमाला आहे ना मी इथंच पाहिजे, इथंच फटाके वाहत लावायचो माझे असे मस्त गरमीमध्ये, तिकडे सगळे टाकून द्यायचो. आणि दुपारच्या टायमाला सगळेजण घरी, माझी फॅमिली पूर्ण फराळ वगैरे बनवायची. भाई तो माहोल एकदम वेगळाच होता, खतरनाक वाटायचा. आणि त्यानंतरला मी यायचो दुपारी, इथे मी आणि भाऊ यायचो कधी कधी, आणि मस्त की ते पतंग उडायचो असेल मी. पण तिथे पण पतंगच, म्हणजे असं बोलतो ना तुम्हाला की त्या टायमाला म्हणजे असं फटाके वगैरे वाहत लावा, त्या टाइमपास नव्हते. मला मोबाईल वगैरे नसायचे, होते पण एवढे यूज नसायचे, माझ्याकडे स्वतःचा फोन नसायचा. त्याच्यामुळे मी इथं मस्त की पतंग उडायचं वरती
आणि पतंगडत बघत बसायचो, बदवायचो, परत खाली उतरायचो, परत बदवायचो. भारी होता यार ते, म्हणजे ते दिवस एक नंबर होते. त्याच्यानंतर जसं भाई असं असं आलो, असं असं तेव्हापासून नाही. मग आता कोण पतंग पण उडत. आणि माझ्या टायमाला किती जण असते, माझे मित्र माझे सगळे सोबत असते भाईसाब. आम्ही एक एक टॅरेसवर जातो, तिकडनं एकमेकांची पेजला जायचो आणि आम्हाला बघून भरपूर सारे पतंग वगैरे उडायचे खूप जण. पण ठीक आहे, आता काय नाही, आता भाई सगळेजण मोठे झाले भाई, जो तो आपापल्या कामामध्ये बिझी असतो. तसंच मी माझ्या कामामध्ये बिझी असतो. जातो चला खाली पटकन, कारण की आता वरती चढलो ना तर थोडाफार बसतो. आता मस्त हवा वगैरे लागते. तर मंडळी आता जस्ट बसलोय मी जेवायला. आणि आज तर जेवायला पण मम्मीने मस्त की मला अंडा करून दिलाय, भाकरी आणि थोडीशी चटणी घेतलेली आहे मी, कारण का जरा तिखट थोडंसं जरा म्हणजे असं चाव लागले मला की तिखट पाहिजे काहीतरी. तर चला आता पटकन खाऊन घेतो मी आणि मग नंतर तुमच्याशी बोलतो. आणि मम्मी मला बोलते का आता कुठेतरी बाहेर जायचंय करून, पण माहिती नाहीये प्रॉपरली मला कुठे जाणार आहे. त्यामध्ये कंटिन्यू बघत राहा. आणि चला पटकन मी आता जेवून घेतो. A few hours later. तर गाईज माझी जस्ट आता मस्त की तयारी वगैरे झालेली आहे. मस्त आता संध्याकाळच्या वाजलेले आहेत, 7:30 वाजून गेलेले आहेत. आणि आता मी कुठे चाललो माहिती आहे, कारण मी आता चाललो पिक्चर बघायला. जो मी दुपारी बोललो होतो फिरायला जाणार होतो, आमचा प्लॅनिंग झाला होता मम्मीचा आणि आमचा, पण तो कॅन्सल झाला. तर मम्मी बोलते का उद्या जाऊया म्हणून. बरं ठीक आहे. तर मग मित्रांचा आमचा प्लॅन झाला की आता पिक्चर बघायला जाणार आहे. तर ऑफर पण होती, सो बोललं चला जाऊयात मस्त आहे की. तर आपले जे सगळे मित्र आहेत ते डायरेक्ट तिथे थिएटरच्या इथे जाऊन थांबलेले आहेत. तर चला मी आता पटकन जातो, कारण का मला ऑलरेडी उशीर झालेला आहे. जाऊ ना मी पिक्चर बघायला. हा फुकट असलं तर जा, फुकट असलं तर जा. फुकट असलं तर नाही, विकत आहे म्हणून मला 50 रुपये दे. मला 50 रुपये दे दो, पैसा दे दो, पैसा दे दो. माझ्याकडे नाही पैसा द्यावाला. मग काय तू पैसे ले बाबा, तू पैसे ले. पप्पांकडे मागे पप्पा देतात नाही. पप्पा द्या 50 रुपये. पप्पा 50 रुपये द्या. 50 रुपये मलाच खावायला मिळत नाही. अरे असे का देते, नोट दे ना एकच दे ना असेल तर. काही माझी मम्मी बघ किती कंजूसपणा करते बघा, मला असे दादाचे $1 बिल्लर देते. हा बघ हे नको, हे बघा, हे बघा 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 कशी देते. अरे मॅच्योर्ड बनो, मॅच्योर्ड. इंडिया आगे जा रही है, आप पीछे ही रह गए हो. अच्छे है. अरे भाई फोन आ रहे, तुम दे दो यार जल्दी. दिलदार मोठ्या काय ते पप्पाची नोट बघा माझ्या, दिलदार मोठ्या बलाचा. दे मम्मी यार, दे मम्मी, जाम उशीर झाला पहिला. 50 रुपये वापरून घेऊया. अशी मम्मी पाहिजे, अशी मम्मी पाहिजे बाई. पैसे मम्मी काम करेल. अरे भाई मम्मी बाय, उशीर झाला. सगळ्यांशी बाता मारते, दुसरं काय नाही काय काम. गाईज फायनली पोहोचलोय. राज दमलो, राज भाई. चलो चलो भाई चलो, पहिला उशीर आला. बंदूक बिंदूक भागो. चलो भाई चलो. 2 बॉल 5 रन. एक बॉल 4 रन. चला CSK वर्सेस काही इथे बघू शकताय. आता पूर्ण थिएटर झालेले, मधली सुट्टी. आता बाहेर जाऊन डबा खाऊ. बाहेर जाऊन डबा खाऊ आता. चला चुरा पाव खाऊ. काय म्हणलं पॅन्टीज भरून. बाई चोरी करणं बुरी बात आहे. चला काय आता मध्यातर झालेला आहे आणि आता आम्ही काहीतरी बघतो जरा काय बाहेर हाय का नाही. खाणार तर कोण नाही, फक्त बघणार आहे. वास आलाय फक्त. आता पॉपकॉर्नचा वास येतो बाई. मॉलला आल्यावरती पॉपकॉर्नचा वास जास्त येतो. आम्ही बाहेर जाऊन पॉपकॉर्न बघून आलो. हे थांब, कॉपीराईट आहे. परत आली. दुसरा पिक्चर आला इथं आता. बघा बघा, रिअल लाईफ बघा भाई, आणि स्ट्रगल बघा. ओ वाव.
ट्रान्झिशन व्हील बनवते भाई आमच्या समोर. सांग तिला भाई ट्रान्झिशन व्हील बनवू नको. A few moments later. चला गाईज चालू झालेलं आहे. आली भेटूया भाई. 5चे तर आम्हाला बोलते 99 रुपये भरले तर आम्ही बंद. चला पिक्चर बघतो आणि नंतर का शिवाय घालते. 99 रुपये भरले. पहले तक तो मैं जानती भी नहीं थी कि मुझे लाइफ में क्या करना है. दूसरों की सुन के बस आगे बढ़ जाती थी. मंजिल भले मैंने पाई लेकिन हौसला उन्होंने तय किया. मेरे लंबे छक्कों की ताकत वो है. मेरे कवर ड्राइव की टाइमिंग वो है. A few moments later. जे दोघं बघू शकताय 2-in-1 मॅच मधले पहिले चालले कंबाईन कपर आलेत भाई. फुल पैसा वसूल करून चाललेत भाई. हे बघा फुल मॅच. अजून 2 वेळा बघते एडिटिंग कोणी केली बघूया. कोणी केली एडिटिंग भाई? मी केली. चला काही झाले आहे. अशी आवड पाहिजे बघू शकता. अशी आवड पाहिजे भाई पिक्चर वगैरे बघण्याची. चला चला बॅकग्राऊंड तुझा इकडे का रडायला लागेल भाई. चला आता का एंडिंग बघून जातो का? मग एसीची हवा कोण चाललाय? चला काय झालं आता पिक्चर खपला. आता बाहेर जाऊन भेटू झाला आपण. Many hours later. तर गाईज आता जस्ट घरी पोहोचलोय मी. कारण की तिकडनं आम्ही उतरलो वगैरे सगळेजण आपापल्या घरीच गेले. कारण की मी एकट्यानेच बाईक आणली होती. बाकी सगळ्यांनी ज्या गाड्या होत्या ते बोलतात की आम्ही पुढे पार्क केले आणि माझी जाम लांब पार्क केली होती. त्याच्यामुळे मग मी आलो एकटाच डायरेक्ट घरी आणि बाकीचे ते लोक तिकडनं गेले. पण मंडळी मी तुम्हाला सांगू ना जो पिक्चर मी बघायला गेलो होतो खरं तर तो मिस्टर अँड मिसेस जो आताचा न्यू पिक्चर आला होता. सो मस्त की भारी होता पिक्चर. म्हणजे एक नंबर वाटला त्या पिक्चरमध्ये सुद्धा बघण्यासारखं आहे. सो मी त्या बाबतीची जी माहिती आहे ते तुम्हाला मी इंस्टाग्रामवरती रीलनुसार देईल. सो जर कोणी मला फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघून आला मिस्टर अँड मिसेस काय काय अरे जाम भारी आहे बघ तू समजा जाम भारी आहे. कसले मूवी? म्हणजे लाईफ रिलेटेड मूवी आहे. म्हणजे असं बोलतो ना की भाई आपल्या सोबत कोण नसतो त्या टायमाला सपोर्ट करणाऱ्या कोणीतरी पाहिजे आपला. असे म्हणजे ती मूवी आहे. ती मूवी मध्ये भारी आहे ते समजेल तुला. तर गाईज एक नंबर होते. म्हणजे तुम्ही पण जाऊन एकदा नक्की बघा थिएटरला जाऊन किंवा असे नंतर रिलीज होतो असं पिक्चर वगैरे. सो तेव्हा सुद्धा बघा तुम्ही. मला तर खूप जास्त आवडलं. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूयात आपण अशा नवीन ब्लॉग मध्ये. सो तोपर्यंत बाय बाय गाईज.